नमस्कार मित्रांनो, जय हिंद। मित्रांनो, कसे आहात सगळे? तर चला आज आपण त्रिकोणमितीचा भाग 3 पाहणार आहोत। म्हणजेच या अगोदर मी त्रिकोणमिती संबंधी तुम्हाला 2 भाग दिले आहे, ज्यामध्ये त्रिकोणमिती आपण बेसिक पद्धतीने समजून घेत आहोत। तर आज मी तुम्हाला त्रिकोणमितीचा हा 3रा भाग देतोय मित्रांनो। यामध्ये आपल्याला गुणोत्तरांचा परस्पर संबंध कसा असतो ना, हे समजून घ्यायचंय। काळजी करू नका मित्रांनो, खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून देईल आणि ते समजावून दिल्यानंतर त्यावर आधारित पुन्हा एकदा उदाहरण सुद्धा घेईल। तर गुणोत्तरांचा परस्पर संबंध काय असतो त्रिकोणमितीमध्ये? गुणोत्तर किती असतात मित्रांनो त्रिकोणमितीमध्ये? गुणोत्तर फक्त 6 आहेत। मी मागच्या भागांमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की त्रिकोणमितीचे फक्त 6 गुणोत्तर आहे मित्रांनो। ती 6 गुणोत्तर ज्यालाही माहित असतील ना, त्यासाठी त्रिकोणमिती नावाचा जो चॅप्टर आहे तो एकदम सोपा असतो। 6 गुणोत्तर कोणती? तुम्ही विसरलेत का? विसरायचं नाही मित्रांनो, तुम्हाला एकदम सोपी आयडिया दिली होती मी, त्रिकोणमितीची 6 गुणोत्तर कशी लक्षात ठेवायची। तर ती लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती। पापड भाजला पप्पा, हो बेटा। आला लक्षात? आठवतंय का? याच्या खाली तुम्ही फक्त अशा आडव्या रेषा मांडल्या की ही 3 गुणोत्तर दिसताय तुम्हाला, P/H, B/H आणि P/B। ही गुणोत्तर कशाची आहे? ही आहे मित्रांनो साइन, कॉस आणि टॅन ची गुणोत्तर। बघा, साइनचं गुणोत्तर P/H, कॉसचं गुणोत्तर B/H, टॅनचं गुणोत्तर P/B। येतंय लक्षात? P म्हणजे काय? परपेंडिक्युलर म्हणजे लंब, H म्हणजे हायपोटेनस म्हणजे कर्ण, इथंही कर्ण, इथं B म्हणजे काय? मग B म्हणजे बेस। तर ही साइन, कॉस, टॅन ची गुणोत्तर आहे। याच्याच उलटी गुणोत्तर कोसेक, सेक आणि कॉट, ही 6 गुणोत्तर आहे। साइन, कॉस, टॅन ची 3 गुणोत्तर तुमच्या लक्षात आली। कोसेकचं गुणोत्तर काय? मग उलट वाचा, H/P, सेकचं H/B आणि कॉटचं B/P। ही ती 6 गुणोत्तर आहे मित्रांनो। तुमच्या लक्षात राहावी म्हणून यावरून 6 ची 6 गुणोत्तर तुम्हाला समोर मांडून दाखवतो पुन्हा एकदा। आणि त्या गुणोत्तरांचा परस्परांशी काय संबंध असतो ना, ते आपल्याला ह्या व्हिडिओत समजून घ्यायचं आहे। तर 6 ची 6 गुणोत्तर मांडू, त्यांचा परस्पर संबंध समजून घेऊ आणि त्यावर आधारित उदाहरणं कशी येतात तेही समजून घेऊ। वेळ वाया घालवणार नाही मित्रांनो, पण त्याही अगोदर लक्षात ठेवा, या अगोदर मी तुम्हाला त्रिकोणमितीचे 2 भाग दिले। ते दोन्ही भाग जर तुम्हाला पाहिजे असतील ना, तर आपल्या चॅनलच्या नावावर क्लिक करा। त्यामध्ये तुम्हाला प्लेलिस्टचं बटन दिसेल, प्लेलिस्टवर जा, त्रिकोणमितीची संपूर्ण प्लेलिस्ट उघडा। त्यामध्ये भाग 1, भाग 2, हा भाग 3, असे सर्व भाग तुम्हाला क्रमाक्रमाने पाहायला मिळतील। ज्यांचे कुणाचे मागचे 2 भाग पाहायचे राहिले असेल ना मित्रांनो, त्यांनी ते भाग पाहून घ्या। आणि चॅनलवर कोणी नवीन आला असेल आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल, आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। कारण मी तुम्हाला इकडून व्हिडिओ दिला की ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राइब केलेला असला पाहिजे। तर चला मित्रांनो, चॅनल ज्यांचाही सबस्क्राइब करायचं राहून गेला त्यांनी सबस्क्राइब करून घ्या। सुरू करूया आजचा व्हिडिओ। चला तर मित्रांनो, 6 गुणोत्तर तुमच्या लक्षात आणून देतो पुन्हा एकदा, जे आपण अगोदर ट्रिक मध्ये समजून घेतलं। साइन थीटा, साइन थीटाचं गुणोत्तर काय? P/H। दुसरं कॉस थीटा, कॉस थीटाचं गुणोत्तर काय? तर B/H। तिसरं टॅन, टॅन थीटाचं गुणोत्तर काय? तर ते आहे P/B। चौथं कोसेक, कोसेक थीटाचं गुणोत्तर काय? तर ते आहे साइनच्या उलट H/P। पाचवं गुणोत्तर सेक थीटा, सेक थीटाचं गुणोत्तर हे कॉसच्या उलट असतं म्हणजे H/B। आणि 6व्या नंबरचं आहे कॉट थीटा, याचं गुणोत्तर टॅनच्या उलट B/P। ही 6 गुणोत्तर आहे मित्रांनो। ही लक्षात ठेवायला फार सोपी आणि ती लक्षात कशी ठेवायची मी तुम्हाला सांगितलं। पापड भाजला पप्पा, हो बेटा।
ही जी 6 गुणोत्तर आहे मित्रांनो, ह्या 6 गुणोत्तरांचा परस्पर संबंध काय आहे ना, ते आपल्या ह्या व्हिडिओत समजून घ्यायचं आहे. तर यातला पहिला गुणोत्तराचा संबंध आपण समजून घेऊ 1 नंबरला. ते म्हणजे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, साइन थिटा आणि कॉसेक थिटा या दोघांची गुणोत्तर तुम्ही जर पाहिली तर ही एकमेकाच्या उलट असतात. बरोबर, एकमेकाच्या उलट असतात. म्हणजे काय होईल बघा, साइन थिटा गुणिले कॉसेक थिटा यांचा गुणाकार जर केला तर तो काय येतो ना, ते पाहू पहिल्यांदा. म्हणजे तुम्हाला ह्या दोन गुणोत्तरांचा एकमेकाशी काय संबंध आहे ते लक्षात येईल. साइन थिटा म्हणजे काय तर P/H गुणिले कोसेक थिटा म्हणजे काय, सॉरी इथं कोसेक थिटा म्हणजे काय तर H/P. बरोबर की नाही. आता याचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. गुणाकार करताना P ने P ला कट जाईल, H ने H ला कट जाईल, म्हणजे 1 उरेल फक्त. दोन्ही ठिकाणी भागाकार 1 चा जातो. इथं P ने P ला काटलं आणि H ने H ला काटलं, 1 उरला फक्त. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार केल्यानंतर साइन थिटा गुणिले कोसेक थिटा यांचा गुणाकार केला तर उत्तर आपल्याला मिळतं 1. आता लक्षात आलं मित्रांनो, ह्या दोन गुणोत्तरांचा परस्परांशी काय संबंध आहे. एकमेकाशी गुणाकार जर केला, साइन थिटा आणि कोसेक थिटा यांचा एकमेकाशी गुणाकार जर केला तर त्याचं उत्तर नेहमी 1 असतं. हे तुम्हाला इथं लक्षात आणून दिलं मी. ह्या गुणोत्तराच्या संबंधावरून आपल्याला अजून 2 गुणोत्तर तयार करता येतात. हे एकदा तुमच्या लक्षात आलं ना, यावरून 2 गुणोत्तर अजून तयार करता येतात. कशी बघा, साइन थिटा आपण तसाच ठेवू, साइन थिटा. इथं गुणाकारात कोसेक थिटा आहे ना, तो पलीकडे नेऊ, वजा बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे नेताना तो भागाकारात जाईल. साइन थिटा बरोबर 1 कोसेक थिटा. आला लक्षात मित्रांनो. आणि अजून एक दुसरं तयार होईल, ते म्हणजे कोसेक तसाच ठेवू, कोसेक थिटा बरोबर, आता साइन इथं गुणाकारात तो पलीकडे नेऊ, 1 साइन थिटा. तर इथं तुम्हाला 3 गुणोत्तर मिळाली. ही मिळाली म्हणजे नवीन तयार नाही झाली, ही आधी होतीच, फक्त आपण त्याचा एक संबंध जोडला. साइन थिटा आणि कोसेक थिटा एकमेकाच्या विरोधात होते ना, म्हणजेच ते एकमेकाचे गुणाकार व्यस्त होते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रेसिप्रोकल म्हणतो. म्हणजे त्यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर 1 येणार. ते एकमेकाचे गुणाकार व्यस्त आहे आणि म्हणून ते गुणाकार व्यस्त जर असतील तर त्याची मांडणी आपण अशी करू शकतो. येतंय लक्षात. इथं साइन आणि कोसेकचा परस्पर संबंध काय आहे हे मी तुमच्या लक्षात आणून दिलं. हे झालं 1. अजून आपल्याला 2 अशी तयार करता येतात. कोणती बघा, पण त्या अगोदर मित्रांनो तुमच्या डायरीमध्ये हे लिहून घ्या. साइन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर 1. यावरून तुम्ही हे तयार करू शकता आणि यावरून हेही तयार करू शकता. आणि हे कसं तयार झालं तर ते तुम्हाला इथंच लक्षात येतं. बरोबर की नाही. म्हणजे हे काही वेगळं नाही मित्रांनो, पण ते लक्षात ठेवण्यासाठी आपण ते अगोदर गुणाकारात त्यांचा गुणोत्तरांचा संबंध आपल्याला माहीत असला पाहिजे. चला अजून 2 राहिली ते समजून घेऊ. तर कोणती 2 राहिली मित्रांनो, आता इथं कॉस थिटा बघा, कॉस थिटा आणि सेक थिटा. इथं तुम्ही जर लक्षात घेतलं तर कॉस थिटा म्हणजे B/H आणि सेक थिटा म्हणजे H/B. म्हणजे हे सुद्धा एकमेकाच्या उलट पालट आहे. यावरून कॉस थिटा गुणिले सेक थिटा असं जर केलं तर पुन्हा उत्तर 1 येईल मित्रांनो. म्हणजे हे एक तुम्हाला गुणोत्तर मिळालं ज्याचा संबंध, परस्पर संबंध तुमच्या लक्षात आला. कॉस थिटा आणि सेक थिटा यांचा गुणाकार हा 1 असतो. येतंय लक्षात. यावरूनच काय तयार होईल तर कॉस थिटा गुणाकारात सेक थिटा आहे ना, तो पलीकडे न्या, 1 सेक थिटा असंही होईल. किंवा दुसरं असं होईल, कॉस बरोबर केलं ना आपण, आता सेक बरोबर करू, सेक थिटा बरोबर 1 कॉस थिटा असं होईल की नाही. हे 3 गुणोत्तर तयार झाली पुन्हा एकदा. तर हे एकमेकाशी काय परस्पर संबंध आहे मित्रांनो हा समजून घेतोय आपण. तो प्रत्यक्षामध्ये इथं आपल्याला माहीतच आहे, पण आपल्याला त्याच्याही पुढे जाऊन ही गुणोत्तर माहीत असली तर प्रश्न सोडवायला सोपं जातं जास्त. हे दुसरं तयार झालं मित्रांनो. अजून एक तिसरं तयार होईल, ते म्हणजे कोणतं तर टॅन आणि कॉट. सेम तसंच उलट पालट आहे बघा. पुन्हा
टॅन थिटा म्हणजे पी छेद बी आणि कॉट थिटा म्हणजे बी छेद पी. म्हणून टॅन थिटा गुणिले कॉट थिटा बरोबर पुन्हा 1 येणार, कारण ते गुणाकार व्यस्त आहे. आणि म्हणून टॅन बरोबर जर काढायचं असलं टॅन थिटा बरोबर 1 छेद कॉट थिटा होईल. हे लक्षात येतं. तुमच्या छेदात कसं काय गेला, इथं गुणाकारात बघा, टॅनला गुणाकारात कॉट आहे ना, तो बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे जाताना इथं गुणाकारात इकडे भागाकारात जाईल. सेम तसंच कॉट थिटा जर काढायचा असला तर 1 छेद टॅन थिटा होईल. येतंय लक्षात हे तिसरं. तर ही जी 6 गुणोत्तर आहे, ह्या 6 गुणोत्तरावरून तुम्हाला मी अगोदर साइन आणि कॉसचं काढून दाखवलं, नंतर कॉस आणि सेकचा गुणाकार करून दाखवला, टॅन आणि कॉटचा गुणाकार करून दाखवला. त्यामुळे गुणोत्तरांचा परस्पर संबंध काय आहे ह्या 6 गुणोत्तरांचा तो तुमच्या लक्षात आणून दिला. याच्याही पुढे जाऊन ही 3 गुणोत्तरं समजून घेतली आपण. याच्याही पुढे जाऊन अजून काही गुणोत्तर आहेत ज्यांचा परस्पर संबंध आपल्याला माहीत असला पाहिजे, तोही समजून घेऊ. गुणाकार व्यस्तामध्ये असलेली 3 गुणोत्तर आपण समजून घेतली. चौथं गुणोत्तर कोणतं ते समजून घेऊ मित्रांनो. त्याचा परस्पर संबंध काय. पहिलं आहे मित्रांनो साइन थिटा. हे माहिती तुम्हाला पी छेद एच म्हणजे परपेंडिक्युलर छेद कर्ण. त्यानंतर तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो कॉस थिटा. कॉस थिटा बघा बी छेद एच आहे, बरोबर की नाही. ही जी 2 गुणोत्तर आहे मित्रांनो, ह्या 2 गुणोत्तरांचा आपल्याला भागाकार करायचा आहे. अगोदरच्या याच्यामध्ये आपण गुणाकार केला, कारण ती गुणाकार व्यस्त होती, प्रत्येकाचं उत्तर 1 येत होतं. आता इथं ह्या साइन थिटाचा आणि कॉस थिटाचा भागाकार करायचा आहे. भागाकार केल्यावर काय घडतं बघा मित्रांनो, साइन थिटा भागिले कॉस थिटा म्हणजेच काय होईल, साइन थिटा म्हणजे पी छेद एच छेदामध्ये कॉस थिटा म्हणजे बी छेद एच. ह्या दोघांचा भागाकार आहे, ह्या 2 गुणोत्तरांचा भागाकार आहे. मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला समजावून दिलं, वरती अपूर्णांक छेदस्थानीही अपूर्णांक अंशाला अपूर्णांक असेल अशा वेळेस भागाकार कसा करायचा. तर हे जवळचे जे असताना त्या दोघांचा गुणाकार करायचा आणि दूरदूरचे असताना त्या दोघांचा गुणाकार करायचा. वरचा आणि शेवटचा याचा गुणाकार आणि मधल्या दोघांचा गुणाकार हा मांडायचा समोर. तो मांडताना पहिला जो असतो कडेचे जे दोघं असतात ते अंशस्थानी ठेवा, पी गुणिले एच, आणि मध्ये छेदस्थानी येईल बी गुणिले एच. असा भागाकार होईल तो. आणि भागाकार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल एच ने एच कट होईल, उरेल फक्त पी छेद बी. आता शोधा मित्रांनो तिकडं पी छेद बी कोण आहे. तुमच्या लक्षात येईल तर पी छेद बी हा टॅन आहे. याचा अर्थ ह्या दोघांचा भागाकार केल्यानंतर पी छेद बी मिळतो म्हणजे टॅन मिळतो. मग आपण असं लिहू शकतो साइन थिटा छेद कॉस थिटा म्हणजे भागाकारात साइन थिटा आणि कॉस थिटा यांचा भागाकार केला तर आपल्याला मिळतो टॅन थिटा. लिहून ठेवा मित्रांनो, हे एक गुणोत्तरांचा हा जो परस्पर संबंध आहे हा फार महत्त्वाचा आहे. साइन थिटा छेद कॉस थिटा असं जर असेल आणि तुम्हाला विचारलं टॅन थिटा म्हणजे किती, तर साइन थिटा आणि कॉस थिटाची जी किंमत असेल तीच टॅनची असणार, बरोबर की नाही. मग साइन थिटाची किंमत टाका, कॉस थिटाची किंमत टाका, भागाकार करून टाका, जो उरेल तो टॅन थिटा असणार. तर ह्या गुणोत्तरांचा परस्पर संबंधाने जी नवीन सूत्र मिळतात आपल्याला, ती सूत्र आपल्याला उदाहरणं सोडवताना खूप सारी कामात येतात मित्रांनो. त्यासाठीच जर आपण हे चौथं पाहतोय. पहिले 3 पाहिले ते गुणोत्तर व्यस्ताचे, पहिले 3 पाहिले ते गुणाकार व्यस्ता संबंधीचे, हे चौथं होतं साइन आणि कॉसच्या बाबतीत. यामध्ये तुम्ही याच्यात जर अदलाबदल केली तर अजून याच्यात चेंजेस करता येतील. एकदा हे सूत्र मिळालं, 3 किमती वरती 1 खाली 1 आणि इकडे 1, ह्या 3 किमतींची अदलाबदल करू शकता तुम्ही. साइन थिटा काढायचं असलं तर कॉस थिटा हा छेदात इकडे गुणाकारात जाईल, साइन थिटा बरोबर टॅन थिटा गुणिले कॉस थिटा होईल. आपोआप तयार झालं पुढचं अजून एक. येतंय लक्षात. किंवा कॉस थिटा काढायचा असले किंवा कॉस थिटा काढायचा असला तर साइन थिटा गुणिले टॅन थिटा होईल. तर एकाच गुणोत्तराच्या संबंधावरून तुम्ही अजून 2 गुणोत्तर तयार करू शकतात. ती लक्षात ठेवायची गरज नाही मित्रांनो. हे एक लक्षात जरी असलं ना, पाठ करून ठेवायचं, साइन थिटा भागिले कॉस थिटा जर असलं तर तो टॅन थिटा एवढा असतो. हे एकदा तुमच्या लक्षात राहिलं ना तर त्यावरून आपोआप पुढची आपोआप तयार होतात. एकूण 4 गुणोत्तरांचा परस्पर संबंध आपण समजून घेतला. यानंतर मित्रांनो
प्रत्यक्षमध्ये त्रिकोणाच्या संबंधी जी गुणोत्तरं असतात ना, त्रिकोण घेणारे मी, त्या त्रिकोणामध्ये थीटा कोन आणि थीटा सोडल्यानंतर जो उरलेला कोन असतो त्याचा संबंध एकमेकाशी कसा असतो ते समजून घेऊ. त्यामुळे आपल्याला पुन्हा 3 गुणोत्तर मिळतील मित्रांनो, ती सुद्धा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण प्रत्यक्ष उदाहरणं कशी येतात ना यावर ते समजून घेणार आहोत. म्हणजे गुणोत्तरांचा परस्पर संबंधही तुमच्या लक्षात येईल आणि यावर आधारित उदाहरणं कशी असतात तेही तुमच्या लक्षात येईल. समोर तुमच्या काटकोन त्रिकोण आहे ABC नावाचा. B ह्या कोनाजवळ 90 अंशाचा कोन आहे. C या कोनाजवळ थीटा आहे, म्हणजे हा संदर्भ कोन आहे. आता मी तुम्हाला प्रश्न असा विचारणार आहे मित्रांनो, B ची किंमत कळली तुम्हाला, ती आहे 90 अंश. C सुद्धा कळाला तुम्हाला, तो आहे थीटा. मग A काय असणार सांगा? A किती असणार? नाही लक्षात येते मित्रांनो? चला समजून घेऊया. समजा C जर 20 असता तर A किती असेल? मग C जर 20 असता तर A किती असेल? दोघांची बेरीज ही नेहमी 90 अंश असते. त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते मित्रांनो, बरोबर? त्यातला इथं 90 आहे, म्हणजे हे दोघं 90 असणार. 90 90 180. मग हे दोन्ही मिळून जर 90 आहे, मी तुम्हाला हा C जर 20 सांगितला, बघा C जर 20 असेल तर A किती? कोन A किती? कोन A किती? तर हा आणि हा मिळून 90 असणार. मग हा जर 20 तर A असणार 70. येतंय लक्षात? म्हणजेच काय, 90 वजा 20 केले तुम्ही इथं. A किती असणार? 90 वजा 20. A किती असणार? 90 वजा 20, कारण C 20 आहे. आता C जो दिला आहे, कोन C जो आहे तो थीटा आहे मित्रांनो. तर A काय असणार? मग कोन A असणार 90 वजा थीटा. आता थीटा म्हणजे किती माहित नाही आपल्याला, म्हणजे थीटा जो असेल तो 90 मधून वजा करायचा. तिथं थीटा दिलाय तर 90 वजा थीटा. A ची किंमत 90 वजा थीटा, ते इथं मी लिहून घेतो बघा. 90 वजा थीटा. A ची किंमत आहे 90 वजा थीटा. येतंय लक्षात? हे फार महत्त्वाचं आहे. खूप साऱ्या मित्रांना हेच लक्षात येत नाही, हा 90 वजा थीटा कुठून आला. तर हे समजून घेताना आपल्याला ते एकमेकाचे कोटी कोन आहेत हे माहीत असलं पाहिजे. कोटी कोन कशाला म्हणायचं? कोटी कोन म्हणजे ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 90 अंश असते त्याला आपण कोटी कोन म्हणतो. तर आलं लक्षात? आता A ची किंमत कशी काढली तुमच्या लक्षात आलं? A ची किंमत आहे 90 वजा थीटा. तीनही कोनांची माप आपल्याला माहित आहे. B चं माप आहे 90 अंश, C चं माप आहे थीटा आणि A चं माप या थीटावरून 90 वजा थीटा झालं. यावरून आपण 3 महत्त्वाच्या किमती काढून घेऊ. पहिली किंमत काढणार आहे आपण साइन थीटा बरोबर किती? साइन थीटा. दुसरी किंमत काढणार आहे ती म्हणजे कॉस थीटा, जे महत्त्वाची गुणोत्तर आहे. आणि तिसरा आहे टॅन थीटा, याची किंमत काढणार आहे. आता साइन थीटा म्हणजे किती सांगा? मग आता साइन थीटा म्हणजे काय? तर थीटा हा आहे संदर्भ कोन हा. साइन थीटा म्हणजे P/H, लंब छेद कर्ण. या थीटाचा लंब आहे AB, ते इथं लिहून घेतो मी. AB छेद कर्ण, कर्ण तर जो आहे तोच असतो नेहमी AC. कॉस काय? कॉस थीटा म्हणजे B/H म्हणजे बेस. ह्या थीटावरून बेस असणार BC, छेद कर्ण आहे AC. टॅनचं काय? P/B म्हणजे लंब छेद बाजू, सॉरी बेस. तर AB छेद BC. या 3 किमती लक्षात आल्या मित्रांनो तुमच्या. आता अजून 3 किमती आपल्याला शोधायच्या आहे. त्यातली चौथी किंमत साइन 90 वजा थीटा. 90 वजा थीटा. आता हा 90 वजा थीटा म्हणजे कोण आहे? हा आहे बघा, बरोबर? मग साइन 90 वजा थीटा. पाचवी किंमत शोधायची आहे, ती म्हणजे कॉस 90 वजा थीटा. हे शोधल्यामुळे आपल्याला गुणोत्तरांचा कसा परस्पर संबंध लागतो ना ते तुमच्या लक्षात येईल.
आणि शेवटचे आहे टॅन 90 वजा थिटा. ह्या तीन किमती शोधल्या बघा आपण थिटाची, म्हणजे हा संदर्भ कोन ठेवून. आता 90 वजा थिटाच्या तीन किमती शोधायच्या आहे, म्हणजे संदर्भ कोन हा असणार. आता मग साइन थिटा म्हणजे P/B, सॉरी P/H. मग साइन थिटा म्हणजे P/H. हा संदर्भ कोन असेल तर परपेंडिक्युलर असणार B, बरोबर. परपेंडिक्युलर असणार BC छेद AC, हा कर्ण जसाच तसा. कॉस 90 मायनस थिटा म्हणजे हा जर संदर्भ कोन असेल तर बेस असणार B/H, बेस असणार AB छेद AC, कर्ण तर ACच असणार. आणि टॅन 90 मायनस थिटा तर हा संदर्भ कोन असताना पर P/B हे गुणोत्तर आहे ना, मग P आहे परपेंडिक्युलर आहे BC छेद AB, BC छेद AB. आता हे 6 गुणोत्तर आपल्याला पुन्हा एकदा मिळाले. हे साइन कॉस टॅनची गुणोत्तर आहे, पण ही फक्त थिटाची आहे, म्हणजे हा संदर्भ कोन मानल्यानंतर. आणि ही साइन कॉस टॅनचीच गुणोत्तर आहे, फक्त ती हा संदर्भ कोन मानून काढलेली आहे. आता इथं ह्या तीन गुणोत्तरांचा उरलेल्या तीन गुणोत्तरांशी कसा परस्पर संबंध आहे ना, तो लक्षात आणून देतो. तीन गुणोत्तरांचा परस्पर संबंध लक्षात येईल तुमच्या, आणि मग गुणोत्तरांचा परस्पर संबंध जो समजून घेतोय आपल्या व्हिडिओत, तो त्याचं आपलं काम पूर्ण होऊन जाईल. अगोदर मी तुम्हाला 4 गुणोत्तरांचा परस्पर संबंध समजून दिलाय, ती 4ही गुणोत्तर तुम्हाला सांगितली मित्रांनो. आता पुन्हा नव्याने 3 मिळणार आहे. 4 आणि 3 7 गुणोत्तर असतील की ज्यांचा परस्पर संबंध लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. इथं बघा मित्रांनो, साइन थिटा AB छेद AC आहे, बरोबर. आणि कॉस थिटा सुद्धा AB, कॉस 90 मायनस थिटा हा सुद्धा AB छेद AC झाला. येतंय लक्षात. पहिलं साइन थिटा बरोबर कॉस 90 वजा थिटा असं मांडू शकतो की नाही आपण. मग ही जी दोन गुणोत्तर आहे ही सारखीच झाली मित्रांनो. ही दोन गुणोत्तर साइन थिटा आणि कॉस 90 मायनस थिटा ही दोन गुणोत्तर सारखीच असतात. म्हणजे तुम्हाला साइन थिटाची किंमत दिली आणि विचारली कॉस 90 मायनस थिटा, तर साइन थिटाची जी किंमत असेल तीच किंमत असणार कॉस 90 मायनस थिटाची. ह्या गुणोत्तराचा संबंध आपण कुठून शोधला, तर या त्रिकोणावरून ही तीन गुणोत्तर आणि ही तीन गुणोत्तर शोधून घेतली. त्यावरून आपल्या लक्षात आलं की साइन थिटा हा कॉस 90 वजा थिटा याच्या बरोबरीत असतो. दोघे सारखेच असतात. आणि हे असं का घडलं, कारण हे एकमेकांचे कोटिकोण आहेत, बरोबर की नाही. हे एकमेकांचे कोटिकोण आहे, हे दोघं एकमेकांचे कोटिकोण आहे, म्हणून हे असं घडलं. हे एक गुणोत्तर मिळालं आपल्याला, परस्पर संबंध कळला. दुसरं बघा, कॉस थिटाचं गुणोत्तर आहे BC छेद AC आणि साइन 90 मायनस थिटाचं गुणोत्तर आहे BC छेद AC. म्हणजे हे दोन्ही गुणोत्तर सारखेच की नाही. आता कॉस थिटा हा साइन 90 मायनस थिटा याच्या बरोबरीत आहे, म्हणजे कॉस थिटा बरोबर साइन 90 वजा थिटा हे दोघं पुन्हा सारखेच असतात. आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचं, टॅनच्या बाबत बघा, टॅन थिटा AB छेद BC आहे आणि इथं टॅन 90 वजा थिटा BC छेद AB, म्हणजे एकमेकाच्या उलट झाली ती. म्हणजेच एकमेकाच्या उलट झाली म्हणजे गुणाकार व्यस्तात आहे. म्हणून टॅन थिटा गुणिले टॅन 90 वजा थिटा बरोबर 1 असणार. आपण याच्या अगोदर गुणाकार व्यस्तची जी गुणोत्तर समजून घेतली ना पहिली 3, त्यामध्ये आपण हेच केलं होतं. काय, दोन गुणोत्तरांचा गुणाकार जर 1 येत असेल तर ती एकमेकाच्या गुणाकार व्यस्तात असतात. हे तिसरं तयार झालं. टॅन थिटा आणि टॅन 90 वजा थिटा यांचा गुणाकार नेहमी 1 असतो. का मित्रांनो, कारण गुणाकारच करून दाखवतो तुम्हाला. बघा, टॅन थिटा काय आला इथं, AB छेद BC आला की नाही. त्याचा गुणाकार कुणाशी करायचा, टॅन 90 वजा थिटाशी, तो आहे BC छेद AB. बरोबर, केला गुणाकार. AB ने AB कट झाला, BC ने BC कट झाला, उरला फक्त 1.
म्हणून ह्या दोन गुणोत्तरांचा गुणाकार हा नेहमी 1 असतो. तर मी ही 3 गुणोत्तरं तुम्हाला समजावून दिली बघा. ही 3 गुणोत्तरं सुद्धा समजून घेणं काही अवघड नाही, ते सहज तयार करता येतात. त्रिकोण काढून दाखवला, त्यावरून गुणोत्तर कशी काढायची ते शिकवलं आणि त्यावरून ही गुणोत्तर कशी तयार होतात हे समोर तुमच्या लक्षात आणून दिलं. येतंय लक्षात? 7 गुणोत्तर मी तुम्हाला समजावून दिली मित्रांनो. 7ची 7 गुणोत्तरं तुमच्या समोर पुन्हा एकदा लिहितो आणि मग आपण जाऊया उदाहरणांकडे. कोणती 7 गुणोत्तरं समजून घेतली मित्रांनो आपण? पहिलं, साइन थीटा गुणिले कोसेक थीटा हा नेहमी 1 असतो, बरोबर? कारण ही एकमेकाच्या गुणाकार व्यस्तात असतात. दुसरं, कॉस थीटा गुणिले सेक थीटा बरोबर 1 असतो. तिसरं, टॅन थीटा गुणिले कॉट थीटा हा सुद्धा 1 असतो. ही 3 गुणोत्तरं, कारण ही एकमेकाचे गुणाकार व्यस्तात आहे. चौथं गुणोत्तर आपण समजून घेतलं ते म्हणजे साइन थीटा भागिले कॉस थीटा. साइन थीटा भागिले कॉस थीटा जर केला तर हा टॅन थीटा येतो. हे चौथं गुणोत्तर आपण समजून घेतलं. 5वं गुणोत्तर आपण समजून घेतलं मित्रांनो, ते म्हणजे साइन थीटा बरोबर कॉस 90 वजा थीटा. हे दोघं सारखेच असतात. आणि 6वं गुणोत्तर पाठ करायची गरज नाही, हेच उलट करा. साइन थीटा हा कॉस 90 वजा थीटा बरोबर असतो ना, तर कॉस थीटा हा साइन 90 वजा थीटा सोबत असतो. दोघांच्या किमती सारखेच असतात. आणि शेवटचं एक 7वं समजून घेतलं जे ह्या तिघांच्या सारखंच आहे, ते म्हणजे कोणतं 7वं? टॅन थीटा गुणिले टॅन 90 वजा थीटा याची किंमत 1 असते. जसं हे 3 आहे ना तसेच आहे. टॅन थीटा आणि टॅन 90 वजा थीटा हे दोघं एकमेकाच्या गुणाकार व्यस्तामध्ये असतात. हे 3 गुणाकार व्यस्त आहे, हे सुद्धा गुणाकार व्यस्तात असतात आणि उरलेली ही 3 अशी एकूण 7 गुणोत्तर आपण अत्यंत महत्त्वाची समजून घेतली मित्रांनो. ही 7ची 7 गुणोत्तरं पाठ करून ठेवा. ही तयार कशी झाली ना, व्हिडिओ व्यवस्थित पहा पुन्हा एकदा. तुम्ही स्वतः तयार करायला शिका आणि जो व्हिडिओप्रमाणे स्वतः तयार करील ना त्याला ही गुणोत्तरं पाठ करायची गरज नाही. त्याच्या लक्षात येऊन जाईल की ही गुणोत्तरं तयार कशी झाली आणि मग झटकन त्याला ती आठवून सुद्धा जातील. ही 7 गुणोत्तरं तुम्हाला समजून देण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणला. यानंतर आपण समजून घेणार आहोत की ह्या गुणोत्तरांवर आधारित काही प्रश्न मी तुमच्यासाठी घेणार आहे. ते प्रश्न कसे असतात, ते सोडवायचे कसे, ते तुम्हाला आता समजावून देतो. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो, कॉस 60 अंशाचा छेदामध्ये साइन 30 अंशाचा बरोबर किती, असा प्रश्न विचारला. आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपण जी गुणोत्तरं समजून घेतली ना त्यावरूनच सोडवणार आहोत मित्रांनो. कसं बघा, कॉस थीटा हा साइन 90 वजा थीटा च्या सोबत असतो, हे आपल्याला माहिती. जे गुणोत्तर आपण समजून घेतलं अगोदर, यावरून आपण इथं किमती टाकू. कॉस थीटा, इथं कॉस थीटा दिला आहे 60 अंशाचा. कॉस 60 अंशाचा जर असेल तर साइन किती असणार, तर 90 वजा 60 असणार, बरोबर? 90 अंश वजा 60 अंश. मग कॉस 60 अंशाचा जर असेल तर साइन किती येईल, मग 90 अंश वजा 60 अंश, साइन येईल 30 अंशाचा. अत्यंत महत्त्वाची गोष्ट मिळाली बघा आपल्याला इथं. कॉस 60 जर असेल तर साइन 30 सुद्धा तेवढाच असतो. कॉस 60 जेवढा ना तेवढा साइन 30. हे कळतंय ना इथं? येतंय लक्षात? हे कशावरून कळलं, तर ह्या गुणोत्तराच्या परस्पर संबंधावरून जे आपण समजून घेतलं, यावरून आपल्याला हे कळलं की कॉस 60 हा साइन 30 सोबत असतो. मग कॉस 60 ची साइन 30 ची किंमत जर सारखीच आहे तर आपण असं मांडू शकतो ना, कॉस 60 आणि साइन 30 असं विचारलं, बरोबर किती, तर कॉस 60 तसाच ठेवू आपण, कॉस 60 डिग्री, आणि साइन 30 च्या ऐवजी आपण कॉस 60 लिहू शकतो की नाही, कारण कॉस 60 हा साइन 30 च्या इतकाच आहे. मग साइन 30 च्या ऐवजी आपण कॉस 60 लिहू. मग दोघांनी एकमेकाला भाग दिला तर उरेल 1, म्हणून याचं उत्तर असणार 1. झालं मित्रांनो उत्तर. किती सोपं होतं बघा.
पण हे सोडवलं कशावरून? आपल्याला काही गुणोत्तरं आज समजून घेता आली, त्या गुणोत्तरातला एक गुणोत्तराचा उपयोग इथं केला आणि आपल्या लक्षात आलं की याचं उत्तर काय असेल ते इथं सोडवलं. त्यासाठी पहिल्यांदा आपण ही पद्धत ह्या पायऱ्या केल्या. ह्या पायऱ्यावरून लक्षात आलं की हे उदाहरण कसं सोडवायचं. आणि इथं महत्त्वाचं काय कळलं आपल्याला? कॉस जर दिलेला असला, कॉस कितीही देऊ द्या मित्रांनो, त्याच्या भागाकारात जर साईन दिला तर कॉस जेवढा असतो तेवढा साईन असतो, हे इथं कळतंय. नाही लक्षात आलं? पुन्हा एक उदाहरण घेतो बघा. पण त्याही अगोदर मित्रांनो महत्त्वाचं सांगतो, हा जो त्रिकोणमितीच्या संबंधीचा मी तुम्हाला भाग देतोय हा तिसरा भाग आहे. या अगोदरचे 2 भाग मी तुम्हाला समजावून दिले, त्यामध्येही त्रिकोणमिती म्हणजे ट्रिगोनोमेट्रीचं बेसिक मी तुम्हाला समजावून दिलंय. ते 2ही भाग तुम्ही पाहायला विसरू नका. हा तिसरा भाग आहे. ते कसे पाहता येईल तुम्हाला? आपल्या चॅनलचं जे नाव आहे ना त्या नावावर क्लिक करा. व्हिडिओच्या खाली नाव दिसतंय, त्या चॅनलच्या नावावर क्लिक केलं की तुम्हाला आपला चॅनल ओपन होईल. त्या चॅनलवर तुम्हाला प्लेलिस्ट नाव दिसेल, त्या प्लेलिस्टवर क्लिक केलं की तुम्हाला प्लेलिस्ट ओपन होतील. त्यातली त्रिकोणमिती नावाची प्लेलिस्ट ओपन करा. त्यामध्ये तुम्हाला भाग 1, भाग 2, भाग 3 आणि अजून पुढे जे येतील ते सर्व भाग क्रमाक्रमाने एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. तर मागचे 2 भाग सुद्धा पाहायला विसरायचं नाही मित्रांनो. हा तिसरा भाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. हे उदाहरण जर तुमच्या लक्षात आलं नसेल ना मित्रांनो, तर सेम याच टाईपचं अजून एक उदाहरण घेतो, पुन्हा एकदा लक्षात आणून देतो. पुन्हा तुमच्या समोर सेम तेच उदाहरण आहे. कॉस 56 अंशाचा छेदामध्ये साइन 34 अंशाचा बरोबर किती? तर मी आताच तुम्हाला सांगितलं कॉस थीटा हा नेहमी साइन 90 वजा थीटा इतका असतो. या दोघांच्या किमती सारख्याच असतात. मग कॉस जर इथं थीटा दिलाय 56, कॉस थीटा देण्याऐवजी तर कॉस 56 देऊन टाकलाय, थीटाची किंमतच देऊन टाकली. मग कॉस 56 जर दिलाय 56 अंशाचा तर साइन किती होईल? मग साइन होईल 90 वजा 56. येतंय लक्षात आता? आणि मग कॉस 56 अंशाचा असेल, 56 अंशाचा असेल तर साइन येईल 90 वजा 56 म्हणजेच 34 अंशाचा. आणि मग इथं तुमच्या लक्षात आलं की कॉस 56 अंशाचा जर असला तर त्याची किंमत साइन 34 अंशा इतकीच असते. म्हणजे साइन 34 अंश जो असतो ना तोच कॉस 56 अंशाचा असतो. यावरून आपल्या हे लक्षात आलं की आपल्याला शोधायचं आहे कॉस 56 अंश छेद साइन 34 अंशाचा. मग कॉस 56 आहे ना तो तसाच ठेवू. कॉस 56 अंश छेदामध्ये साइन 34 अंशाचा आहे ना, साइन 34 अंशाचा दिला आहे ना, त्याच्याऐवजी आपण कॉस 56 अंशाचा लिहू शकतो. कारण साइन 34 असेल तर कॉस 56 या दोघांच्या किमती सारख्या. मग साइन 34च्या ऐवजी आपण इथं लिहिणार कॉस 56 अंश. आता हे दोघं सारखे झाले. अंश आणि छेद जर सारखा असेल तर उत्तर 1 येणार, कारण हे दोघं भागाकार केल्यानंतर कट होतात. म्हणून याचं उत्तर असणार मित्रांनो 1. येतंय लक्षात मित्रांनो? अशा पद्धतीने तुम्ही ही उत्तरं सोडवू शकता. अजून रिकाम्या जागा भरासंबंधीचे 3 उदाहरणं घेतो आणि तेही लक्षात आणून देतो. 3 उदाहरणं तुमच्या समोर आहे मित्रांनो. साइन 20 अंशाचा असेल तर कॉस किती अंशाचा असेल असं विचारलंय. मग बघा, साइन थीटा बरोबर कॉस 90 मायनस थीटा असा असतो, बरोबर की नाही? या दोघांच्या किमती सारख्या असतात. मग साइन थीटा इथं दिला आहे 20. साइन थीटा जर इथं 20 दिला तर कॉस किती येईल मित्रांनो? 90 वजा 20 येईल म्हणजे 70. हे मी उत्तर मिळालं बघा तुम्हाला. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला हे जे गुणोत्तराचा जो संबंध आहे एकमेकाशी तो तुम्हाला मी या अगोदर लक्षात आणून दिला. तर यावरून तुम्ही याची किंमत काढू शकता. इथं बघा tan 30 टॅनची किंमत दिली 30 अंश आणि टॅन गुणाकारामध्ये टॅन किती अंशाचं घ्यावं लागेल तेव्हा उत्तर 1 येईल असा अर्थ होतो त्याचा. तर तुम्हाला मी सांगितलंय टॅन थीटा गुणिले टॅन 90 वजा थीटा असं जर असेल तरच उत्तर 1 असतं. मग इथं टॅन थीटा जर 30 दिलाय, टॅन थीटा इथं 30 दिलाय तर दुसरा टॅनच्या जागेवर इथं किती किंमत टाकायची तर 90 वजा थीटा. मग थीटाची किंमत 30 आहे तर ह्या टॅनची किंमत असणार 90 वजा थीटा म्हणजे 70. बरोबर मित्रांनो? 70 का? 7 आणि 3 10 होतात नाही 60.
तर इथं टॅनची किंमत असणार 60. 60 आणि 30 90 होतील. मग 90 वजा थिटा म्हणजेच 90 वजा हे 30, म्हणून याची किंमत आली 60. तर हे आपण या गुणोत्तरावरून सोडवलं. तिसरं जे आहे त्यासाठी हेच गुणोत्तर वापरा. cos 40 असेल तर साईन येणार मित्रांनो 50. 50 आणि 40 90 असणार. तर ही जी उदाहरणं आहेत, आपण जी ही उदाहरणं समजून घेतली, ती सर्व उदाहरणं आपण आजच्या व्हिडिओत जी 7 गुणोत्तरं पाहिली ना एकमेकाच्या परस्पर संबंधाने असलेली, त्या सर्व गुणोत्तरावर आधारित ही उदाहरणं होती. तर ती गुणोत्तर फार महत्त्वाची आहे. 7ची 7 गुणोत्तर व्यवस्थित लिहा एका कागदावर, कायम तुमच्या समोर असू द्या. ती गुणोत्तर कशी तयार झाली ना ते मी ह्या व्हिडिओत समजावून दिलं. त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा सेम तशीच गुणोत्तर तयार करा, म्हणजे तुमचा सराव होईल आणि गुणोत्तर तुम्ही कधीही विसरणार नाही. गणित हा एकमेव विषय असा आहे मित्रांनो ज्यामध्ये पाठांतराला काही अर्थ नसतो, जास्त अर्थ नसतो. जितका जास्त तुमचा लिखाणाचा सराव राहील, उदाहरणं सोडवण्याचा सराव राहील, तितकं पटपट तुम्हाला कोणतंही उदाहरण सोडवता येईल. म्हणून कोणतंही सूत्र किंवा कोणतंही गुणोत्तर लक्षात ठेवण्यासाठी ते गुणोत्तर कसं तयार झालं ना ती रीत समजून घ्या. पहिल्यांदा ती रीत स्वतः तयार करा, त्यावरून गुणोत्तर तयार करा. आणि एकदा तुम्ही स्वतः गुणोत्तर तयार केलं की मग ते गुणोत्तर तुम्ही कधी विसरत नाही. तर चला मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची 7 गुणोत्तर समजावून देण्यासाठी मी हा व्हिडिओ तुम्हाला दिला. त्यावर आधारित काही महत्त्वाची उदाहरणं सुद्धा घेतली, ती तुमच्या नक्की लक्षात आली असणार. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असणार आहे मित्रांनो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लगेच लाईक करून टाकायचं. तुम्हाला या व्हिडिओ संबंधी काही शंका राहून गेली असेल ना तर ती शंका आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही. आणि काही शंका राहिली नसेल ना मित्रांनो तरी सुद्धा तुमचा प्रतिसाद आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली लिहायला विसरायचं नाही. तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण हा तिसरा पार्ट मी तुम्हाला दिलाय, तिसरा भाग दिलाय. यावर अजून काही मी भाग तुम्हाला देणार आहे त्रिकोणमिती संबंधी. संपूर्ण त्रिकोणमिती मी तुम्हाला समजावून सांगणार आहे मित्रांनो. आणि संपूर्ण त्रिकोणमिती समजून सांगताना इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगेल की नंतर तुमच्या लक्षात येईल त्रिकोणमिती सर्वात अवघड वाटणारा जो चॅप्टर आहे तो किती सोपा आहे. तर काळजी करू नका मित्रांनो, पुढचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करीन. पण त्याही अगोदर चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना गरज असेल तर तुमच्या किमान 5 मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मी व्हिडिओ देण्याचं काम माझं, व्हिडिओ शेअरिंग करायचं काम तुमचं मित्रांनो. खूप साऱ्या मित्रांना तुमच्या हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि त्रिकोणमितीची संपूर्ण प्लेलिस्ट नक्की पहा. ज्यांचे अगोदरचे भाग पाहायचे राहिले असेल त्यांनी अगोदरचे भाग सुद्धा पाहून घ्या मित्रांनो. तर चला मित्रांनो, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.